तर तुम्हाला या 10 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये काही डेव्हलपमेंट जाणवली का? नाही. गेल्या 10 वर्षात कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंट नावानं बोंबाबोंब आहे हे आता दोघांच्याकडनं आपण ऐकलं. तर कोल्हापूरचे सजग नागरिक म्हणून कोल्हापूरकरांच्या काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा काय आहेत हे बघण्यासाठी मी पोचलोय रंकाळ्यावर. तर आपल्याबरोबर आहे तिथे एक निगव्याची 2 मित्र. तर तुम्ही आता लहानपणापासून कोल्हापुरात येताय. अगोदरचं कोल्हापूर आणि आत्ताच्या कोल्हापूरमध्ये काही डेव्हलपमेंट झाल्या काय? जास्त काही वेळ नाही, थोडी झाली असेल. डांबराचा रस्ता, आतलं रस्तं, इंटरनल रस्तं कसं वाटतं? इंटरनल जरा असं खराबच आहेत. हायवे आता ते पण दाखविण्यापुरतं कराल्यात. हां. आता निवडणुका आल्यात म्हणून ते फक्त लोकांनी दिसावं, हायवे त्यांनी चांगले गेल्यात यासाठी चांगले गेल्यात फक्त. बरोबर. कधी खडीतनं गाडी चालवल्या का आमच्या कोल्हापुरात? चालवले की. कसं वाटते? वाटते की जसं आता जरासं पुढे गेल्या बेटाला डायरेक्ट खाली जायचं, घसरत सगळं डोपरं देऊन फोडून घ्याल असं वाटते. तर असा विषय आहे की रस्ते खड्डा असू द्यात, काही असू दे, कचरा असू दे ना, कुठलीही गोष्ट असू दे, सर्वसामान्य माणसाच्या जीवतास कुठंतरी हानी पोचायला लागली या गोष्टीमुळे. त्यांचं आरोग्य कुठेतरी बिघडायला लागले. तर आपण कुठल्या तरी आणि दुसऱ्या व्यक्तीला विचारून बघूया त्यांचं काय मत आहे आपल्या कोल्हापूरबद्दल. तर मित्रांनो, तुम्ही कोल्हापुरातलाच हा? होय. मला एक सांगा, पूर्वीचं कोल्हापूर आणि आत्ताचं कोल्हापूर काय फरक दिसतोय का? डेव्हलपमेंट झाल्या काय? पहिल्या कोल्हापूरमध्ये आणि आत्ताच्या कोल्हापूरमध्ये काय फरक नाही. फक्त आधी पहिला ट्रॅफिक कमी होते आणि रस्ता तसा आहे. आधीचा रस्ता आणि आत्ताच्या रस्त्यातले फरक आहे. आत्ता रस्ता जास्त डबरच दिसते. रस्ता झाला नाही की म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उकरलेला दिसणारच तुम्हाला. हे पाईपलाईन टाकायचं आहे, ते पाईपलाईन टाकायचं आहे, हे फुटले, ते फुटले. उमेदवाराकडे काय, उमेदवार नुसतं काय आपल्या कार्यकर्त्याकडनं काम करून घेतात नेत निवडणूक आल्यावर, त्यानंतर 5 वर्ष गायबच होतात. बरं, मग आत्ता जे खड्डेमय रस्ता आहेत हां. त्याला काय विशेषण देणार? कसं वाटते त्या रस्त्यावरून गाडी चालवायला? मंगावरनं गाडी चाललेलं वाटते मला. चंद्रावर आहे का नुसतं कोल्हापुरात आहे तेच कळत नाही. नुसतं रस्ता कमी आणि डबरा जास्त आहेत. बरोबर. आणि आता त्याच्यावर झालर पसरायचं काम चालू झाले. जराशी झालर चालू आहे. हां, त्याच्यावर खडी पसरल्या. हां, म्हणजे रस्ता करा लागल्या तसं दाखवा लागल्यात. तर त्या रस्त्याला काय सांगणार? रस्ता करा लागल्या तर काय खडी टाकून माणसाला पाडायचं काम करायला तेच कळणार झाले. हे बाकी खरं आहे. पण आता निवडणुका लागणार आहेत. हां. आता येणाऱ्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहे? उमेदवाराकडे काय, उमेदवार नुसतं काय आपल्या कार्यकर्त्याकडनं काम करून घेतात निवडणूक आल्यावर, त्यानंतर 5 वर्ष गायबच होतात. बरं, मग नाही, आता जो निवडून देणार आपण उमेदवार त्यानं काय करावं 5 वर्षामध्ये? कोल्हापूर कुठं नेऊन ठेवावं, काय अपेक्षा आहे तुमची? कोल्हापूरमध्ये रस्ते व्यवस्थित असा पाहिजे, व्यवस्थित सगळे. आणि कोल्हापूरचे रस्ता असं करायला पाहिजे की 50 वर्ष त्यावर मागं बघायला नको. असं 50 वर्ष पुढं कोल्हापूर जायला पाहिजे, असं काय तर कोल्हापुरात करायला पाहिजे असं मी म्हणते. तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर कमीत कमी 50 वर्ष पुढे डेव्हलप झालं पाहिजे. म्हणजे आजूबाजूच्या सिटी डेव्हलप व्हायला लागल्यात, पण कोल्हापूर आपलं अजून आहे तिथंच आहे. कचरा तिथंच आहे, खड्डे तिथंच आहेत, गटरी तिथंच आहेत. आणि तीच सिस्टीम चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. जिथं पाईपलाईन टाकली, रस्ता केला की परत लक्षात येते त्यावर लिकेज राहिले, परत पाईपलाईन काढ, परत तो खोद, परत रस्ता तयार कर. म्हणजे एकाच गोष्टीत किती वेळा पैसे लावायचे? ह्यो टॅक्सचा पैसा नक्कीच चाललाय तरी कुठं? गेल्या 10 वर्षात कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंट नावानं बोंबाबोंब आहे हे आता दोघांच्याकडनं आपण ऐकलं. तर आणखीन एका व्यक्तीला प्रश्न विचारूया की 10 वर्षापूर्वी निवडणुका लागलेल्या होत्या, म्हणजे निवडणुका होत होत्या आणि 10 वर्ष प्रशासनाच्या हातात सगळं आपलं कोल्हापूर होतं आणि आता निवडणुका लागणार आहेत. तर तुम्हाला या 10 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये काही डेव्हलपमेंट जाणवली का? नाही जाणवली. मग काय अपेक्षा बाबा, येणाऱ्या काही दिवसामध्ये काय झालं पाहिजे? पहिल्यांदा रस्ते व्यवस्थित केले पाहिजेत ऑफकोर्स. बरं, मग तुम्ही आतापर्यंत खड्डेमय रस्त्यात आता गाडी फिरवता, इकडे तिकडे कुठे फिरताय. एक रस्ता म्हणजे मार्केट यार्डचा मागचा रस्ता, त्याला तुम्ही काय विशेषण द्याल? त्याला आपण डेझर्ट सफारीचं विशेषण देऊ ऑफकोर्स. का बरं? कारण सेम तसंच आहे. तिकडे आपल्याला पैसे देऊन करावं लागतं, तिकडे फ्री ऑफ कॉस्ट केलं जाते. बरं, आणि आता जे काय मेकअप करायचं चालू आहे रस्त्यावर, म्हणजे डांबराच्या ह्याच्या सिमेंटच्या रस्त्यावर डांबर वाचायचं चालू आहे आणि त्यावरनं खडी आहे, त्या खडीवरनं गाडी चालवताना कसं वाटते? म्हणजे हॅपी फील होते? नाही, कधी पडेन असं वाटते. त्याच्यामुळं ब्रेक पण दाबू शकत नाही आणि फास्ट पण चालवू शकत नाही. बरं, आता ह्या येत्याला 5 वर्षामध्ये आपले इथं नगरसेवक असणार आहेत, त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? पहिला रस्ते केले पाहिजेत व्यवस्थित.
कारण त्याच्यामुळे भरपूर लोकांचा जीव चाललेला आहे. सध्या तुम्ही बघतच आहे, प्रत्येक बातमी ॲक्सिडेंटचीच आहे सध्या तरी. त्यामुळे तो एक मोठा प्रश्न आहे. पहिला रस्ते करायला घेतलं पाहिजे त्यांनी, त्याच्यानंतर मग बाकी लाईट्स वगैरे, म्हणजे आता ते वडिंगे साईड जे आहेत तिथे लाईट्स वगैरे नाही आहे, तिथे त्यांनी लाईट्स लावल्या पाहिजेत ऑफकोर्स. कचरा व्यवस्थापनाबद्दल काय वाटते तुम्हाला? जागोजागी कचरा आम्ही पण टाकला नाही पाहिजे आणि प्रशासनानं पण त्याची देखरेख केली पाहिजे पहिल्यांदा. आणि लेडीजसाठी मोठा प्रश्न आहे तो टॉयलेटचा. तर लेडीजसाठी प्रत्येक ठिकाणी टॉयलेट बांधले पाहिजेत सरकारी, असं वाटतंय. तर हे साध्या साध्या गोष्टी आहेत, फक्त आपण टॅक्स भरतोय पण त्यातनं आपल्याला काय मिळालं पाहिजे हे आजकालच्या पिढीला समजा लागले. तर आणखीन एका व्यक्तीला विचारूया आपण की गेल्या 10 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये काय बदल जाणवलाय का तुम्हाला? गेल्या 10 वर्षामध्ये तर अजून इतका बदल जाणवलेला नाही आहे जो अजून जाणवायला पाहिजे. कारण येत्या पिढीसाठी जो बदल पाहिजे तो अजून इथे नाही आहे अजून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तर आम्ही इच्छुक आहे की बाबा हा पुढे तो बदल व्हावा असं आम्हाला पण वाटतंय. 100% बदल झाला पाहिजे. 50% झालाय, 50% अजून झालेलं नाहीये. बरं, आता माझं काय म्हणणं आहे, आता निवडणुका लागणार तोंडावर. पुढच्या 5 वर्षामध्ये जे कोण आता नगरसेवक निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण ॲज कम्पेअर टू अदर सिटीज आणि आपलं शहर, म्हणजे उदाहरणार्थ सांगलीच्या पुढं तिकडं सोलापूर वगैरे त्या रोडला किंवा इकडे कर्नाटक साईडला, त्याच्यामध्ये बरोबर आपलं कोल्हापूर आहे, त्याच्यात आणि आपल्यात कम्पॅरिझनमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? कंपॅरिझनमध्ये फरक म्हणजे आता सोलापूर हायवे बघितला तर आता टॉप लेवलचा आहे आणि अजून आपल्या इकडचे रस्ते कोल्हापूरचे अजून सरळ नाही आहेत. दुसरी गोष्ट कर्नाटक एरिया बघितला तर तो आपल्यापेक्षा टॉप लेवलचा आहे आणि ते रस्ते म्हणा किंवा तिकडच्या सुविधा ज्या झाल्यात ते अजून कोल्हापूरमध्ये झालेल्या नाही आहेत. मग ते आपलं ह्याच्या टॉयलेटचे असू देत किंवा इतर कुठल्या सुविधा, म्हणजे असं हे रस्त्यावरून दारू पिणारे माणसं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे. आणि जो आत्ताच्या पुढीला जो आपल्यात उमेदवार निवडून येणार त्यांच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे की बाहेरचे सगळे काळे धंदे बंद व्हावेत, रस्ता रोड चांगले व्हाव्या, जेणेकरून महिलांसाठी ज्या त्यांनी आत्ता म्हणजे त्या ज्या सुविधा केल्यात की बाबा आपली लाडकी बहीण योजना वगैरे, त्या म्हणजे ज्या गरीब लोकांसाठी आहेत त्या अशाच पाहिजे. पण जे लोक अजून त्यातनं पण फायदा घेतात ह्या सगळ्या बंद व्हाव्या, आमची हीच इच्छा आहे, बाकी काही नाही. बरं, कोल्हापूर आपलं किती वर्ष पुढे जावं अशी अपेक्षा आहे तुम्हाला? कोल्हापूर अजून आमच्या मतेने तर 50-60 वर्ष पुढे जाऊन सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात हीच आमची इच्छा आहे. तर आता नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे की कोल्हापूर इतर सिटीपेक्षा 50-60 वर्ष पुढे गेलं पाहिजे, कारण इथं पर्यटनाला वाव आहे, त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच बिझनेस आहेत, इथनं रेव्हेन्यू पण चांगला जनरेट होतोय आणि त्याचा टॅक्सचा वापर करून कोल्हापूर हे नेक्स्ट लेवल गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा. आणि नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत हे त्यांना सुद्धा समजेल. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर माझं पेजचं नाव आहे कोल्हापूरकर ऋषी. यूट्यूबला मी पॉडकास्ट करतोय, इंस्टाग्रामवर मी रील्स टाकतोय, तर त्यालाही तुम्ही जाऊन फॉलो आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.